नमस्कार. न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या लाडका आमदार या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी आहे बारामती तालुक्यातील चौधरवाडी या गावात. चौधरीवाडी या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की शरद पवार यांची ही सासरवाडी आहे. प्रतिभाताई पवार यांचं हे माहेर आहे आणि त्यांच्या सासरवाडीतून शरद पवारांच्या सासरवाडीतील लोकांची या निवडणुकीबद्दल काय भूमिका आहे, त्यांना कोणता आमदार हवा आहे, त्यांचा कोणता आमदार लाडका आहे, हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. तुम्ही या बाजूला पाहू शकता की ही चौधरवाडी गाव आहे आणि आत्ता सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी कोणीच दिसत नाही. दुपारची वेळ आहे आणि आपण लोकांच्या घरी जाऊन किंवा जे लोक आपल्याला भेटतील त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्या मनातला लाडका आमदार कोण आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर मग तुम्ही माझ्याबरोबर राहा. सांगाल बाबा, निवडणुकीचं वातावरण आहे, जोरदार निवडणुकीची तयारी देखील चाललेली आहे. कुठलं वातावरण तुमच्याकडे, काय सांगा? दादांचं आहे. दादांचं, पवार साहेबांची सासरवाडी, दादांचं वातावरण कसं काय? पवार साहेब पण आपलं, दादा पण आपलंच आहेत. होय. आता पवार साहेब थकलेले आहेत हां, आणि दादा काम करते. ती दादा काम करते म्हणल्यानंतर त्यांना मतदान केलंच पाहिजे, त्यांना उभा केलंच पाहिजे. होय. जावयापेक्षा बाच्याकडे उडे म्हणायचं नाही, भाषा नाही, जावाय नाही, सगळी एकसारखीच असतात. होय. आज पत्र साहेबांनी केलं की पूर्ण. हां हां हां. आता साहेबांनी दादांच्याकडे दिलं करायला. हां, तर साहेब तर म्हणतात दादाला आता थांबवा, दुसरा नातू द्या. ते त्यांचं काय असेल वैयक्तिक, आपल्याला काय सांगता येतं. जे आपली कामं करतात त्यांनाच आपण बोलणार ना. बरं, आता मला एक सांगा, पवार साहेब तुमचे गावचे जाव आहेत, दादा बाचे आहेत, पण हे आता घर फुटले ह्याच्याकडे कसं बघतो तुम्ही? घर कुठं फुटलंय तेव्हा? नाही फुटलं. नाही नाही, फक्त राजकारणासाठी वेगळे. राजकारण आहे. आपल्याबरोबर आणखी सुद्धा लोक असणार, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पवार साहेबांचं घर फुटलं नाही, फक्त केवळ राजकारण आहे असं सर्वसामान्य लोक म्हणतात. काय सांगाल, काय चाललंय, काय वाया जात आहे? हे बाजरी वाळे घालतोय ना. कशी झाली का चांगली बाजरी? होय. तर आता मला सांगा, तुमच्याकडे निवडणुकीचं वारं चाललंय बारामतीमध्ये, कुठलं वारं जोरात आहे? वारा अजून काय मी शेतात असतो त्यामुळे काय आपल्याला माहित नाही एवढं. होय. तरी पण उमेदवार तर माहिती आहेत का? उमेदवार माहित आहेत की. हां, उमेदवार आहेत, हां. साहेब आहेत, पवार साहेब. पवार साहेब नाहीत, पवार साहेबांचा उमेदवार आहे. हा, योगेंद्र पवार आहेत. योगेंद्र पवार. कुठला उमेदवार चांगला वाटतं, काय सांगा? आता दोन्ही चांगलेच आहेत. होय. दोन्ही चांगलेच आहेत. बरं, एक गावचा जाव आहे, एक नातू आहे, कसं काय? चालेल. जावायने बरेच वर्ष इथं काम केले. हां, जावाय चांगला आहे वाटतं. होय. काय दोन्ही पक्ष इथले सासरवाडीचेच आहेत. सासरवाडीचे. पण आता त्यांच्यात दुही निर्माण झाली, कसं बघता? एकाच घरात दोन पक्ष आले. नाही नाही, निर्माण नाही झाले. हे आपलं इथं वर चाललंय त्यामुळे ते निर्माण झाले. एकच आहे. हे एकच आहे. दादा ती एकच आहेत. हा. दादा आणि पवारसाहेब एकच म्हणतात. पवारसाहेबांच्या सासवडीतील लोक, त्यांना दोघं वेगळे झालेत असं वाटतच नाही. बाबा, काय शेतात काय सध्या? काय नाही, गहू गेलाय. गहू गेलाय. गहू केलाय. कारखाना का चालू झालाय? ऊस बीस गेला का नाही? नाही नाही, उसच नाही आम्हाला. ऊसच नाही. बरं, यंदा निवडणूक आहे, जोरात निवडणूक चालली, कुठला उमेदवार चांगला वाटतं? कुठला तर दोन्ही सारखीच आहेत म्हणायचे, आपल्याला काय करायचं. आता तुमचे तर दोन्ही पाहुणे आहेत. हो, मग तेच ना, आता कुणाला काय आवड निवड करता. मग मला सांगा, पवार साहेबांनी इतक्या दिवस काम केलेलं आहे, अजितदादांनी पण काम केलेलं आहे, मग तुमच्या पुढे काय प्रश्न पडले? आता काय आम्हाला तर अवघड प्रश्न पडलाय ना. काय पण काय करायचं आता? काय आता कोण येईन ते, आता काय करायचं? येईन ते मतदान करायचं काय? करायचं ना. मग विकासाला मतदान करायचं का पाहुणीला करायचं? आता काय कसालाच करायला लागेल. विकासालाच करावं लागेल. मग काय, नाही तर पाहुण्याला करू काय देतं. पाहुणं नाराज होईल ना. नाही, पण पाहुण्याला करू काय देतं कुठं. नाही नाही, आम्ही सांगतोय म्हणून नाही, पण तुम्ही सांगितलं पाहुण्याला करू. होय. आता आम्हाला अडचण पडते बरं का. असं कसं कसं काय? आता तुमच्यासारखं बोला, कुणासारखं बोला असं होतंय ना. आमची अडचण पडते का नाही आम्हाला, आता समजी सारखीच होतंय ना, हां हां. त्याच्यामुळे अडचण पडते आम्हाला. ते पाहुण्याच्या घरातच दोन उमेदवार झाल्यामुळे तुम्हाला अडचण पडते. हा, पडली का नाही तुम्हीच सांगा. खरं तर पाहुण्याच्या घरात दुय्य निर्माण झाल्यामुळं आम्हाला अडचण पडते असं लोक म्हणतात. पवार साहेबांची ही सासरवाडी आहे. आजी, काय काय चाललंय? होय. काय सांगाल, आता निवडणूक चालू आहे, तुमचे दोन्ही पाहुणे उभे आहेत, कुठला पाहुणा बरा आहे? दोन्ही पाहुणं बरोबर. दोन्ही पाहुणे. मत तर एकाला द्यायचं कोणाला तरी. हो, मग विकासाला द्यायचं का जावयाला द्यायचं? द्यायचं पण दोघाला. दोघाला कसं काय देणार? घरात वाटून देणार का काय? होय. मग काय? काय सांगाल मला सांगा, पवार साहेब म्हणतायत की 30 वर्ष मी केलं, 30 वर्ष दादाला दिला आणि 30 वर्ष नवीन उमेदवार द्या तुम्ही आता पुढच्या 30 वर्षासाठी. कसं बघता याच्याकडे? देऊ की
देऊ की कुणाला? देऊ आता तुम्ही सांगताल त्यांना. नाही नाही, मी कसं सांगणार आहे? तुम्हाला कुठला उमेदवार चांगला वाटतो? कोण उमेदवार विकास करेल असं तुम्हाला वाटतं? वाटतं दोघं बीच बरे आहेत. दोघंही बरे आहेत. दोन्ही उमेदवार चांगले आहेत असं म्हणतात हे आजी. अजूनही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. चला तर आपल्या सोबत आता चौदरवाडीतील काही तरुण आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय मित्रांनो, नमस्ते. काय चाललंय? काय करताय सध्या? त्यांच्याकडे दाखवण्यापेक्षा तुम्ही काय करताय सांगा की. तुम्ही काय करताय सध्या? आम्ही जॉबला आहे. जॉबला आहे? कुठं जॉब करताय? सोमेश्वर कारखाने. सोमेश्वर कारखाना. कसं काय कारखाना चाललाय? चालला भारी. कालच चालू झालाय? हा आता चालू झालाय का? हा चालू आहे. चालू आहे का? काय सोमेश्वर मध्ये काय वातावरण आहे? हं? सोमेश्वर मध्ये राजकीय वातावरण काय आहे? आहे बऱ्यापैकी तुतारी. तुतारी. इथून पवारांची सासरवाडी कशी राहील? पवारांची सासरवाडीतलं मतदान 60-70% होईल. 60-70% कोणाला होईल? तुतारीला. तुतारीला होईल. म्हणजे जावयांना लोक उचलून धरतील. हा होय. काय सांगाल, कसं काय वातावरण इथलं? काय तुतारीकडे थोडं जास्त कल तुतारीकडे म्हणजे पवार साहेब इथले जावई बापू आहेत, मग जावई बापूला जास्त प्राधान्य काय? दिलंच पाहिजे की. होय. द्या. होय. कोण येते इथं? सारखं प्रचार वगैरे चालू आहे का? योगेंद्र दादांचा असतो. हा. ताई येतात. सभा वगैरे झाल्या कोणाच्या? सभा शरद पवारांची झाली, अजित दादांची पण झाली ना. इथं इथं नाही, पुलावर. पुलावर झाले. काय सांगाल, कोणाचं वार आहे सध्या? वार सध्या अजितदादांचं वार हा. आहे. जी तुम्ही या मंदिरापाशी बसलाय ना, हा. हे मंदिर पण दादांच्याच फंडातून झालेलं होय. आहे. आणि ही जेवढी विकास काम आहेत ना, ही दादांच्याच निधीतून झालेली आहे. पवार साहेबांनी जर पवार साहेब हे आदरणीय नेते आहेत आपले बारामतीचे, देशाचे. पण ह्या खेडेगावात आणि बारामतीचा विकास हा पवार साहेबांपेक्षा दादांनी जास्त केलेला आहे. दादांनी केला, पण दादांच्या बरोबर पवार साहेब होतेच की. दादांबरोबर पवार साहेब होते, पण दादांनी जे सामान्य माणसांबरोबर नाळ जोडली ना, ती पवार साहेबांनी बारामतीमध्ये नाही जोडली. आणि दादांचं वार जास्त आहे बारामती तालुक्यात. माहितीमध्ये गेल्यानंतर दादांनी कोणती कोणती विकास कामं केली, कशी झाली तुमच्याकडे कामं? दादांनी विकास कामं भरपूर केलेली आहेत. पण दादांनी आता महत्त्वाचं एक काम घेतलेलं आहे. जी काम ही कोणच करू शकत नाही, कुठलाच नेता करू शकत नाही. पण जी आपल्या निरा नदीवरून जी पाणी आणणार आहेत जिरायत भागासाठी, ती मोठी स्कीम 1,500 कोटीची स्कीम आणणार आहे. ह्या आपल्या जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी हे मोठंच काम दादांनी केलेलं आहे. आणि दादा हे प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक ठिकाणी बोलतात की मला ही कामं पूर्णपणे करायची आहेत. दादांनी यापूर्वीच बऱ्याच ठिकाणचं तुमचं जर गाव पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी ओलितं खाली आलेलं दिसते. ऊसाचं क्षेत्र बरंच दिसते. ह्याच्यापूर्वी दादांनी तुम्हाला ओलितं खाली यावं म्हणून काय प्रयत्न केलेत का? जे आमच्या गावामध्ये 5 स्कीम आलेल्या आहेत, म्हणजे कॅनेलवरून, त्यासाठी पण दादांनी बरंच आम्हाला योगदान दिलेलं आहे. आणि त्या स्कीमसाठी इरिगेशन खात्याची जी परवानगी मिळावी ह्याबाबत दादांनी लय मोठं काम केलेलं आहे आमच्यासाठी. सोमेश्वर कारखान्याचा काय फायदा होतो तुम्हाला? सोमेश्वर कारखान्याचा फायदा होतो ना आम्हाला. होय. काय? आमचं म्हणजे ऊसाचं बऱ्यापैकी ऊस आमचं पटकन घेऊन जातात. आणि आम्हाला भाव पण चांगला भेटतो. आणि सोमेश्वर कारखाना हा महाराष्ट्रातील 1 नंबर ऊसाला दर देणारा कारखाना आहे. त्यामुळं सोमेश्वर कारखाना हा चांगला कारखाना आहे. सोमेश्वर कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे दर दिलाय असं लोक सांगताना पाहायला मिळते. आणखी लोक आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. आपल्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव तुमचं? चौदरवाडी. चौदरवाडी म्हणजे पवारांची सासरवाडी. सासरवाडी. काय कसं वातावरण सासरवाडी? वातावरण बरं का, पवार साहेब जेव्हा ह्याच्या होतं तेव्हा आम्ही कोणाला मत दिलं नाही, साहेबाशिवाय मत कोणाला दिलं नाही. पण साहेबांनी आम्हाला एका गोष्टीने फसवल्यामुळं आता चलबिचल झाली. काय काय फसवलं? मोरमच्या ह्याच्यावरून लेफ्ट आणलं होतं इथपर्यंत, 3दा मोजणी झाली. शिंगट्यांना अजून जिता आहे माणूस. तर ती साहेबांनी त्या वसंत काकाचं ऐकलं आणि तिकडं लेफ्ट दिलं. त्याच्यामुळं ही चपडप झाली. पण आता कुठं वातावरण, काय मतदान कुठं होईल तुमच्या वाडीत? आता मतदान इकडे बी होणार बरं का. होय. की साहेबाकडेच होईल असं मला सांगता येणार नाही. सुप्रियाताला त्या शेकाडाकडे बी होणार, काही इकडे बी होणार. काही लोकांचं वातावरण वाढीत चाललंय म्हणून मी म्हणतो. आता वय किती तुमचं? वय 84. 84 म्हणजे पवार साहेबांचं तुमचं वय सारखंच आहे? सारखंच आहे.
पवार साहेबांच्या लग्नाला होता का तुम्ही? होतो की बारामतीला नव्हतं लग्न त्यांचं, पुण्याला लग्न झालं. होय. हा काय लग्नात कसं झालं लग्न त्यांचं? लग्न काय हो चांगलं झालं असेल, आपण कशाला जातोय पुण्याला. हां हां. त्यांचा सासरा क्रिकेटपटू होता हा. आणि ती तिकडेच लग्न केलं त्यांनी. जावाय म्हणून थाट असेल पवार साहेबांचा. हा हो थाट म्हणजे आमच्या वाडीत साहेब होता तर एक मत ढळत नव्हतं. हां. पण आता अलीकडे काय होतं, ही चपडप झाली. दादानी कुठं सडकाला काम कर, आमकं कर तमकं कर. हां. आता तू मामाचं म्हणणं काय आहे का, दादानी काय कामं केली आणि दादालाच मत द्यायला पाहिजे, आपलं होय म्हणायचं. झाली का हो पण दादानी कामं केलं का? दादानी काय गावातनं सडकची कामं केली, ती सिमेंटाचं रोड. हां. बाकी दुसरं काय? दादानी आणलं का पाणी? कुठलं पाणी आणतोय? नाही? नाही लिफ्ट आणली ना खाजगी काहीतरी परवानगी दिल्या? नाही नाही होय. अजिबात नाही. आणखी काय विकास व्हायला पाहिजे अजून तुम्हाला काय वाटतं? कुठलं आम्हाला काम? काय नाही वाटत बरं का. आता आमचं जोडीदार आहेत हां. ते आम्हाला काय म्हणतात, ते दादानी 50 कोटी आता मंजूर केले तर आपल्याला लिफ्ट आणायची. हां. आता म्हणलं आपल्याला 4 पाट्या टाकल्याशिवाय कोणी 4 रुपये देत नाही. हां हां. आता कशाचं लिफ्ट कशाचं काय आलंय, आहे ते आपलं होईला होई म्हणे चालायचं. मग आता काय करायचं. हे होते शरद पवार यांच्याच वयाचे आजोबा. आणि कोणच विकास कामं करत नाही किंवा पवार साहेबांच्या काळात देखील पवार साहेबांनी पाणी आणलं नाही, आता देखील पाण्याचं आणलं जाणार असं म्हणतात. तर त्यांचा देखील त्याच्यावर विश्वास दिसत नाही. अहो, तीनदा मोजण्या केल्या त्या. अजून शिंगटी अण्णाची ताई मुरुमचा. हां. 3दा मोजण्या केल्या त्या शिंगटी ह्यांनी. होय. तरी तर ते- त्यावेळेस जर समजा पाणी आलं असतं तर किती विकास झाला असता आपला? अहो लय झाला असता, होय. माणूस फुटतच नव्हतं. होय. हो. पण आता तरी सुप्रियाला मध्ये भरपूर मतं मिळाली. भरपूर मिळालं. हा. आता ती दादाचं चाललंय, कोणाकोणाचं दादाकडे आहे, कोण सुप्रियाकडे आहे. हं. 12ची 12 मतं कुणाला काय म्हणता, हां, हां. असं होतंय ना. बरोबर. मग कुणाला मत दिलं तरी पवारांच्याच घरात जाणार आहे. जातंय. हा. पण काय आहे, काही का व्हायना पण सीतेला पाहण्यासाठी आमचा जीव पहिल्यापासून धडपडतोय. हां, हां. तरी आम्ही पदरच्या खर्चाने लिफ्टी आणली ती बापकरने आणि पवारांनी तिकडून 2 लिफ्टी आणल्या. एक खंडोबाच्या वाडीहून आणलं, एक त्या कॅनल बसनं आणलं हां, मिरजेच्या तिथनं. निराच्या तिथनं. हं. आणि आम्ही इथं शेंडकरवाडीच्या खाली पालताना आलाय, हं. तिथनं आणलं लिफ्ट. बघा तिकडे आता तुमचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फक्त पाणीच पाणी पाहिजे. पाहिजे, बाकी दुसरं काय नको. काय सांगाल? चौदरवाडी गाव हे तुमचं पवार साहेबांची सासरवाडी म्हणून बघितलं जातं. काय वातावरण चौदरवाडीमध्ये? कसं आहे, आता तसं पाहिलं ना तर चौदरवाडी साहेबांची सासरवाडी आम्ही त्यांना या ठिकाणी दैवतच मानतो. पण आम्ही या ठिकाणी विकासाला मत असं आमचं एक चौदरवाडीचं ठरलेलं आहे. साहेबांना आम्ही लोकसभेला जे काही सहकार्य करायचं होतं त्या त्यावेळी सहकार्य लोकांनी केलेलं आहे. आम्ही बस कायम दादाचे फॅन असल्यामुळे आम्ही दादांना त्यावेळेस मतदान केलं. परंतु आम्ही मतदाराला सांगितलं नाही की बाबा तुम्ही इकडे मतदान करा तिकडे मतदान करा असं आम्ही बोललो नाही. त्याचप्रमाणे लोकांचा शब्द होता की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं जे ठरलं होतं आमचं त्याप्रमाणे आम्ही करणार आहे. कारण दादांनी या ठिकाणी आपण पाहिलं असेल, आता तुम्ही आमच्या गावात चौदरवाडी गावात तुम्ही फिरला असताल, त्या ठिकाणी रस्ते असतील, गटर असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, इतके सुंदर असं गाव या ठिकाणी दादांच्या माध्यमातून मागेल त्या कामाला निधी या ठिकाणी दादांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. महत्वाचा प्रश्न आमचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा होता. तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा 7 गावांचा त्यांनी सोडवलेला आहे. पाणी आम्हाला या ठिकाणी पिण्याचं स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळतं. तसंच आमचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आमची कोरड शेती आता पाहिलं तर शेतीला आमच्या पाणी या ठिकाणी नाही. पण दादानी एक महत्वाचे ठिकाणी प्रकल्प घेतलाय की केंद्रातून त्याची मंजुरी आणून 11,000 कोटीचा या ठिकाणी प्रकल्प या ठिकाणी चालू होणार आहे. आणि त्याची 7 फुटी 2 पाईपलाईन अशा या ठिकाणी आम्हाला पाण्याचं सिंचनाची या ठिकाणी सोय होणार आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही दादांनी आम्हाला शब्द दिलाय. कारण दादांचा पक्का वादा असतो. दादा म्हणजे वादा, त्यांनी दिलेला शब्द ते कधीही माघारी घेत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही दादांच्या पाठीमागं खंबीरपणे या ठिकाणी उभा राहणं, दादाला आम्ही मतदान करणार. पण पवार साहेब जर आले तर मग काय होईल? समजा पवार साहेब जर मत मागायला आले किंवा लोकांना पाहुणे म्हणून तुमच्याकडे आले तर काय होईल? नाही, आम्ही साहेबांना सांगणार की साहेब आम्ही ज्या टायमाला लोकसभेला तुम्हाला आम्ही शब्द दिलता, आम्ही सुप्रियाताईंना या ठिकाणी भरपूर मतांनी निवडून दिलेले. त्याच्यामुळे आम्ही आता दादांनाच मतदान करणार. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही काही जास्त फोर्स करू नका. कारण आमचे जिव्हाळीचे संबंध आम्ही साहेबांना दैवतच मानतो. इथून पुढेही साहेबांना आम्ही दैवतच मानणार.
दादांनी विकास कामं केलेले आहेत. दादांना साहेबांना दैवत मानतो, तरी देखील अजितदादांनी विकास कामं केलेले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या पाठीमागे राहायचं ते म्हणतात. काय सांगाल, तुमचं गाव हे साहेबांचं गाव म्हटलं जातं किंवा साहेबांची सासरवाडी म्हटलं जातं, आणि आता तुम्ही कोणाच्या बरोबर राहणार आहात किंवा तुमच्या गावातलं एकंदरीत वातावरण काय? आता आमच्या गावातलं वातावरण 65 ते 70% मतदान होणार दादांना. गेल्या बारीला झालं तर 65% तिकडं सुप्रियाताईला, पण ती त्यांचा एक नियम होता लोकांचा, किंवा खासदारकीला ताईंना द्यायचं, आमदारकीला दादाला द्यायचं. त्यामुळे आता लोक 65 ते 70% लोक जनता दादांना मतदान करणार. सर्व कामं दादांनी केलेली आहेत. तुमची कुठले वड्याची तुमची कामं असून द्या, बंदराची कामं असून द्या, मंदिराची कामं असून द्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असून द्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असून द्या, सगळी कामं दादांनी केलेली आहेत. आणि रस्त्याचे तुमचे गटर लाईन रस्ते सर्व आमची कामं झालेली आहेत. काही राहिली असतील ती बी त्यांनी मंजूर केलेली आहेत. त्यामुळे आमची जनता दादाच्याच मागे राहील. दादांनी विकास केलाय, पण इथून पुढे जर दादा निवडून आले त्यांचं विजन काय असणार? दादा निवडून आलं तर आमच्या पिण्याचा हे आहे का शेतीचा पाणी, ते कोरडवाहू शेती आहे का, तिला भाग करायचा असं त्यांचे धोरण आहे. आणि दादाने एक शब्द दिला ना, ते दादा शब्द पाळतात. दादा शब्दाचे पक्के असतात. दादा शब्दाचे पक्के असतात, पण तुमच्या तर बराचसा भाग आता भिजतोच आहे, बऱ्याच पाईपलाईन योजना झालेल्या आहेत, आणि मग अजून तुम्हाला पाण्याची गरज आहे. पाण्याची गरज म्हणजे आमचा हा भाग आहे ना, चौदरवाडीपासून वरचा भाग, पण तुमच्या जोगवडीपर्यंत असो, मोरगावपर्यंत असो, हा भाग सर्व खालीपर्यंत तुमच्या दोन्ही बापकरपर्यंत हा तुमचा ड्राय भाग आहे. त्याला पाणी नाही. काही लोकांनी पाणी आणलेलं आहे, आणि जी काही लोकांनी पाणी आणले त्यात काही ठराविक 10-5% असतील, बाकीची सर्व कोरडवाहूची. त्यामुळे त्या लोकांचा मोठा प्रश्न आहे, आणि ती पाणी आल्यानंतर हा लोकांचा प्रश्न सुटणार आहे. दादानी शब्द दिलेला आहे किंवा 7 इंची पाईपलाईन 2 करणार आहे आपण, 7 फुटी. त्याच्यामुळे तो प्रश्न मार्गी लागणार आहे. हे सगळं झालं तरी देखील अजितदादांनी ऐनवेळी शरद पवारांना सोडलं आणि ते भाजप बरोबर गेले. जी विचारधारा होती ती अजितदादांनी बदलली. त्या विचारधारेकडे तुम्ही कसं? नाही, आम्ही त्या विषयावर का साहेब, आम्ही त्याविषयी बोलू शकत नाही, कारण तो साहेबांचा आणि दादांचा निर्णय, त्याच्यावरती आम्ही भाष्य काही करू शकत नाही. बरोबर आहे. काय सांगाल, तुमच्या गावामध्ये निवडणुकीचं वारं कसं काय आहे? कुठला उमेदवार तुम्हाला चांगला वाटतो? अजितदादा. का बरं अजितदादाच का? अजितदादांनी कामं केलेली आहेत पूर्वीपासून. पण पवार साहेबांनी पण विकास कामं केली असतीलच की? पवार साहेबांनी काहीच विकास केला नाही. का बरं? नाहीच केलेला. सासरवाडी आहे. सासरवाडी असली तरी नाही, जो कामाचा माणूस आहे त्यालाच आम्ही बी करू. हा, तर पवार साहेब सासरवाडी त्यांची आहे, तुम्ही म्हणताय अजिबातच विकास कामं केली नाहीत. बरेचसे लोक तर म्हणतात विकास कामं झालेली आहेत. काय विकास कामं झाली? काहीच नाही झाली. नाही झाली. वैशिष्ट्य आहे की शरद पवारांची सासरवाडी असली तरी त्या सासरवाडीमध्ये शरद पवारांनी कामं केले नाही असं लोक म्हणतात. काय सांगाल, तुम्ही देखील आलेला आहात, कुठलं वारं चाललंय तुमच्या गावामध्ये? घड्याळच. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माग समस्त चौदवाडी ग्रामस्थ एक दिलाने एक विचाराने दादांच्या पाठीमागं उभे राहणार आहेत. लोकसभेला वातावरण वेगळं होतं, आता विधानसभेचं वातावरण वेगळं आहे. विकासावर भर दिली पाहिजे ही सर्वसामान्य माणसांची विचारधारणा आहे आजची. विकास म्हणजे काय? अजितदादांनी नक्की काय विकास केला? विकास म्हणजे आज आपण उभा आहे, ह्या रस्ता दादांच्या माध्यमातून झाला. माग मंदिर, एक हनुमान मंदिर असून द्या, गावातील बापकरमळ्यातील श्रीराम मंदिर असून द्या, अशा अनेक उदाहरणं द्यायला अनेक येतं. असं नाही की आमच्या आता गावात 3 पाण्याच्या स्कीम आल्या आहेत शेतीच्या, पण ते पाणी आम्हाला अपुरं पडतंय. पण आदरणीय अजितदादांनी वेळोवेळी त्या स्कीमवाल्यांना मदत केलेली. म्हणजे असे कोणतेही चौदवाडीचे प्रश्न असून त्या दादांपाशी मांडले तर त्वरित आमचे प्रश्नाचे निवारण होतं. ह्यामुळं आम्ही दादांच्या पाठीमागं ग्रामस्थ उभे राहणार. तर या होत्या बारामती तालुक्यातील चौधरवाडी या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया. शरद पवारांची ही सासरवाडी आहे आणि या गावातील लोकांनी अतिशय सावध भूमिकेने या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. असं जरी असलं तरी काही लोकांचा ओढा तुतारीकडे तर काही लोकांचा ओढा हा अजित पवारांका असल्याचं पाहायला मिळते. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे, बारामती.